नमस्ते, मी कल्पना. आजी नातीच्या किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आणि मनापासून शुभेच्छा. तर मी लक्ष्मीनारायण चिवडा कसा करायचा तो दाखवते. त्यासाठी काय काय साहित्य घेतले ते बघूया. हा चिवड्याचे पोहे आहेत बघा. ह्याला दगडी पोहे म्हणतात आणि लक्ष्मीनारायणसाठी हा चिवडा वापरला जातो पोहे. तर हा अर्धा किलो घेतलेला आहे मी. त्याच्यासाठी हे शेंगदाणे आहेत. शेंगदाणे आपण नेहमी कच्चे तळून घेतो, पण हे भाजून मी टरकल काढून घेतलेले. 20 ग्रॅम काजू आहेत, 20 ग्रॅम मनुके, पिठी साखर, खोबरं, लाल तिखट आहे, चिवडा मसाला, हळद, मीठ, हे पांढरे तीळ, कढीपत्ता आणि थोडा हिंग आहे. चला आता आपण रेसिपी करायला घेऊया. कशी करायची ते दाखव. सुरुवात करू चिवडा करायला. मी तर कढईमध्ये तेल घेतले. तेल भरपूर लागतं तळण्यासाठी. तर ते तापायला ठेवले. तेल तापले की आपण एक एक तळून घेणार आहे. तर मी जे तीळ घेतले होते ते काय आपण भाजले वगैरे नाही आहे, त्यासच खाली टाकणार आहे मी परातीत आणि त्याच्यावर सगळं हे तळून टाकणार. तेल तापत आले. आता हे खोबरं घेऊ आपण. खोबरं लवकर करपतं ना, ते पहिल्यांदा आपण तळून घेऊ. त्या झाऱ्यावरच तळणार आहे आपण. बघा, हे खोबरं असं छान तांबूस रंगावर तळून घ्यायचं. परातीतच टाकणार आहे आपण सगळं तळून. त्याच पद्धतीने आपण हे काजू घेणार. मनुक्याला थोडंसं हे करणार आहे आपण, कारण मनुका लगेच करणार आहे. आता शेंगदाणे आपण तेलात टाकणार आहे. हे भाजून छान याचे टरकल वगैरे काढले. त्या चिवड्याला असे शेंगदाणे लागतात. ह्याला तळायला वेळ नाही लागेल जास्त. जसं की शेंगदाणे काढून घेऊ आपण. तळण्याचं सगळं झालेलं आहे. कढीपत्ता तळायचा राहिला तो छान असा खरपूस कढीपत्ता तळून घेतला आपण. आपण जो चिवडा घेतला होता तो असा थोडा थोडा करून ह्याच्यात तळून घेणार आहे. खूप नाही टाकायचा.
आहे असा तळून घ्यायचा चांगला. ह्या पद्धतीने आपण सगळा चिवडा तळून घेऊ. इथं आपला सगळा चिवडा आता तळून झालेला आहे. त्याच्यात थोडंसं तेल घेतलं आहे मी. ह्याला काय फोडणी जिरीमुळे आपण दुसऱ्या चिवड्या टाकतो, ह्यात नाही टाकत. तर थोडंसं एक मोठा चमचा तेल टाकलं आहे. त्यात आपण हिंग टाकणार आहे. थोडंसं गरम करून घेणार आहे हिंग. जास्त कडक फोडणी नाही करायची आपल्याला. ही हळद, तिखट आणि हा चिवडा मसाला. थोडंसं परतून घेणार आपण. ह्याच्यात टाकणार. गॅस बंद करते. परतले. हा मसाला छान मिक्स झालेला आपण ह्याच्यावर टाकून. आता हा मसाला ह्याच्यात मिक्स करता येणार नाही, खाली सांडत, म्हणून असं एक असं हे घमेलं घेतलंय. तो ह्याच्यात मिक्स करू आपण. छान आला. थोडा गरम आहे. तर टाकणार आहे आपण मीठ शेवटी. कलर एकदम छान आलेला आहे. आता टाकणार आहे पिठी साखर. हा तिखट गोड चिवडा असतो. ही पिठी साखर आहे. हे झाल्यापेक्षा असं हाताने केलं की सगळीकडे लागतं. सगळं चिवडा तयार झालेला आहे. खमंग सुवास जर त्या सगळ्या मसाल्यांचा. कारण याला हिरवी मिरची नसते, जिरे मोहरी आपण काहीच घालत नाही फोडणीला. जरा गरम असल्यामुळे हात बसतात. मग याचा आपला खमंग खुसखुशीत आणि कुरकुरीत हा लक्ष्मीनारायणचा चिवडा तयार झालेला आहे. त्याचा कलर बघा किती छान आलेला आहे. चला आपण आता काढून घेऊ.
अगदी कलर बिलर एकदम छान आलेला, आपला बाहेर आपण आणतो त्याच पद्धतीचं झालं. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन नवीन पारंपरिक पदार्थाबरोबर. तोपर्यंत संत तुकाराम महाराज म्हणतात, मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण.